हाय हॅलो सगळ्यांना, मी अंजली. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर खूप जण मला म्हणजे की विचारतात की खूप जणांना प्रश्न असा पडतो की तुम्ही एवढं सगळं कसं मॅनेज करता. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की मला मला खूप छान वाटते, भले आपले सबस्क्रायबर कमी आहेत, अजून आपली यूट्यूब फॅमिली भरपूर वाढेल, पण आत्ता सध्या कमी आहेत. तरी पण मी खूप खुश आहे की मला माझ्या फॅमिलीच्या व्यतिरिक्त बाहेरचे पण खूप लोक म्हणजे ओळखतात. आणि खूप जण असं म्हणजे काय काय एक दोन तर ताई अशा छान छान कमेंट करतात की ताई तुम्ही म्हणजे प्रत्येक माझं कोणतंही काम किंवा कोणताही व्हिडिओ माझा जाईल तर त्याच्या खाली त्यांची हे असते की ताई खूप छान केले, ताई खूप हे तुम्ही एवढं सगळं कसं मॅनेज करता. त्यांचे खूप छान छान कमेंट असतात, मला आज त्यांचं उत्तर द्यायचं आहे. तर मी खूप वेळा म्हणते की नाही का की व्हिडिओ काढल किंवा मी बोलल हे करल, पण काय होतं कामामुळं नाही वेळ भेटत. तर आता सगळेजण असं म्हणतात की एवढं सगळं तू काम घरातलं स्टिचिंगचं, परत मी दुसरं ते ह्याचं काम घेतलं होतं, हे सगळं कसं काय मॅनेज करते. तर मॅनेज करायचं असं काही नाही आहे. तुमच्यासारखेच माझी पण नॉर्मल लाईफ आहे. सकाळी उठायचं, माझेही 2 मुलं आहेत, घरातली कामं असतात, सेम आहे. व्यतिरिक्त माझं ह्या सगळं सोडून मला माझ्या मिस्टरांसोबत सुद्धा त्यांचीसुद्धा थोडीशी हेल्प करावी लागते दुकानाच्याबद्दल. जे आमचे दुकान आहे त्यातलंही कधी-कधी मला काम असतं. एवढं करून जे माझा बाकीचा वेळ असतो ना, तो मी पूर्ण माझा वेळ मग इकडं माझ्या कामामध्ये घालवते. तर नॉर्मल आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही काम माझ्या खूप जास्तीचं आवडीचं आहे आणि आवडीचं काम असेल ना, मग तिथं किती वेळ जातोय, कसं मॅनेज करतोय त्याला काहीच फरक पडत नाही. मग जसं मॅनेज होईल तसं करायला तयार असं, कारण ते माझ्या खूप जास्तीचं आवडीचं काम आहे. आता शिलाईच्या कामाबद्दल सांगायचं असं झालं तर माझं दररोजचं असं होतं की दुपारी 12-1 वाजेपर्यंत माझे मुलं स्कूलमध्ये जातात, हे जातात, टिफिन वगैरे माझं सगळं जातं. 12:30पर्यंत मी माझ्या मुलाला स्कूलमध्ये सोडते, कधी मिस्टर सोडतात. हे सगळ्या गोष्टी करून जी मी मशीनवरती बसते ते डायरेक्ट मी त्याचं स्कूल सुटतं 3:30ला. त्यावेळेस उठते, त्याला घेऊन येते, त्यानंतर जेवण करते आणि परत त्याला झोपून वगैरे परत मशीनवर बसते. लोड असेल तर, लोड नसेल तर थोडा वेळ कधी-कधी मी पण आराम करते, मला कंटाळा आला तर. पण मी जरी दुपारचं झोपले ना, तरी मला झोप नाही येत. माझं जर काम असेल ना किंवा मला हे करायचं आहे, ते मला झोपच नाही येत. मग माझ्या डोक्यात तोच विचार असतो की आज आपल्याला हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं. त्याच्यामुळं मग मी परत उठते, परत फ्रेश होते, त्याला झोपवते थोड्या वेळ आणि मग उठून मग मी परत माझ्या कामाला सुरुवात करते. मग परत बसले ना, की माझा दुसरा मुलगा येतो त्यावेळेसच मग मी 5 वाजता उठते आणि त्याला थोडंसं चहा, नाश्ता आहे ते त्याचं, तो क्लासला जातो. तो 8:30 वाजता रिटर्न येतो. तो 8:30ला रिटर्न आला ना, मी त्यावेळेस परत मशीनवरनं उठते आणि मग मी त्याचं स्वयंपाक वगैरे जेवण-बिवण करून परत हे 10:30ला येतात. हे येऊपर्यंत परत माझं काम, मी अशा प्रकारे माझ्या गोष्टी मॅनेज करते आणि काहीच नाही वाटत. उलट माहिती आहे का, मी जेवढं माझ्या कामात बिझी असते ना, तेवढं माझं माइंड खूप छान, खूप फ्रेश राहतं. एखादं मी माझं काम करते म्हणजे एखादा ब्लाऊज शिवते, ड्रेस शिवते, त्याचा फोटो काढते, तो ग्रुपवर टाकते, WhatsAppला टाकते, इकडं टाकते, तिकडं. त्याचे रिप्लाय म्हणजे त्याचे मेसेज लगेच मला 2 मिनिटात मेसेज येतात. मग मी त्यांचा रिप्लाय देत बसते. ह्या सगळ्या गोष्टी मी पूर्ण म्हणजे एवढी बिझी असते ना, आणि मला खूप खरंच आवडतं. मी जसं कामाला सुरुवात केली किंवा जसं मी जास्त जास्त बिझी होत चालले ना, तसं तसं मला खूप छान वाटते. मला असंच हवं आहे की मला बिझीच राहायचं आहे. कारण रिकामं डोकं असेल की खूप जास्त विचार येतात. माझं पहिलं हेच व्हायचं की बाबा काय काम करावं, काय सुरुवात करावी. आणि त्यावेळेस मी खूप बऱ्यापैकी असं स्टिचिंग वगैरे करत नव्हते. म्हणजे थोडं थोडंसं करायचे, एखादं एखादं कस्टमर यायचं. आणि आज एवढं कस्टमर माझ्यासोबत जुळले गेले. मी जवळजवळ गेले 4 वर्ष झालं कस्टमर घेते. 4 वर्षात मी एवढी लोकं कमवलेत. इव्हन माझे 2-3 ग्रुप झालेत. त्या 2-3 ग्रुपमध्ये 200, 150, 300 असे कस्टमर आहेत. खूप छान वाटते. म्हणजे यूट्यूब फॅमिली सोडून WhatsAppचं तेवढं आहे. आणि मग मी नंतर यूट्यूबचं चॅनल खोललं, तिथंही माझे 500, 550च्या वरती झालेत. त्यामुळे मी खूप जास्तीचं खुश आहे. आणि असेच मला वाटतं की मी हळूहळू सगळे व्हिडिओ म्हणजे तुमच्यासोबत प्रत्येक गोष्टी शेअर कराव्या, शूट कराव्या, टाकाव्या. काही गोष्टी पॉसिबल होत नाहीत, तरी मी खूप काही तुमच्यासोबत शेअर करायला म्हणजे करते आहे आणि अजून करायची माझी खूप जास्तीची इच्छा आहे आणि मी नक्की करेल. तर अशा प्रकारे. आणि राहिलं हे दुसऱ्या कामाचं, तर गेलेल्या महिन्यात जास्त कस्टमर नव्हते, म्हणजे होते पण एवढा लोड नव्हता कामाचा, एखादं दुसरं. तर त्यावेळेस हे जास्त ट्रेंडमध्ये चाललं होतं Instaवरती. मग काय मी इथं मार्केटच्या जवळच राहिलं आहे. मी मार्केटमध्ये गेले, ते सामान शोधलं, मला ते सामान भेटलं आणि मग काय ऑनलाईन क्लासेस चालू होते, थोडेसे घेतले
म्हणजे थोडे एक 8-15 दिवसच मी हे क्लासेस केले आणि त्याची एवढी आवड निर्माण झाली ना, की आता मला मी शिलाई करून आहे ना रात्री 1 तरी तास ह्या कामाला देते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी जे काम म्हणजे जे बनवलंय ना ते पटकन सेल पण झालं. ह्या सगळ्या गोष्टीमुळं मला अजूनच इंटरेस्ट आले ह्या पण गोष्टी करायला, की आपण करतोय ते सेल होतोय. त्याच्यामुळं बस असंच आहे सगळं माझं, की जी मी अशा प्रकारे मॅनेज करते. मग रात्री एखादा तास ह्या पण कामाला देते. कधी-कधी स्टॉलवरती जाते, त्यावेळेस फ्री असेल तर तिथं बसल्या-बसल्या पण मी हे काम करायला घेऊन जाते. अशा प्रकारे मी मॅनेज करते. आणि मी घरातनं काम करते, त्यामुळं मग माझ्या मुलाचं, घरातलं माझं काम, मुलांचं सगळं मॅनेज होतं. काम करत-करत मी मुलांकडे पण लक्ष देते. माझं काम पण होतं आणि सगळ्याच गोष्टी मॅनेज होतात. तर चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपली यूट्यूब फॅमिली अजून आपल्याला खूप सगळी मोठी करायची आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आणि कशी वाटली माझी हा डिझाईन मला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.